त्या श्रीयंत्राचं पूजन प्रत्येक स्वामी भक्ताने नवे तर प्रत्येक सनातनी हिंदू व्यक्तीने स्वतःच्या घरामध्ये करणं खूप गरजेचं आहे. त्या श्रीयंत्राला आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे, म्हणजे त्यामध्ये ती ऊर्जा आली पाहिजे. तर हे ऊर्जा येण्यासाठी काय करावं? तुम्ही ज्या वेळेला श्रीयंत्र बाजारातनं विकत आणता त्यावेळी मुख्य गोष्ट काय आहे, श्रीयंत्र संपूर्ण भरीव हवं आणि श्रीयंत्राच्या पाकळ्या, श्रीयंत्राचे जे काही चौकोन आहेत, जे काही कोनाडे वगैरे आहेत, ते तुम्ही प्रॉपर मार्गदर्शक अशा व्यक्तीच्या हाताखालून ते श्रीयंत्र घालून ते बघावं की बाबा त्याला कुठे खाच खळगे नाहीत ना, कुठे प्रॉब्लेमॅटिक श्रीयंत्र नसावं. काही ठिकाणी खड्डे असतात, काही ठिकाणी त्याला चिरा पडलेले असतात, असं श्रीयंत्र भंग पावलेलं असतं. ओके. ते लोक तुम्हाला चिटकवणार, तुम्ही घरी घेऊन येणार, पण त्याचा काही फायदा होत नाही. श्रीयंत्र घरी आणल्याच्या नंतर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ब्राह्मणाकडून त्याच्यावरती पंच अमृत जे असतं त्याचा अभिषेक वगैरे प्रॉपर करून तुम्ही रेग्युलर कसं ॲक्टिवेट करायचं आहे त्याच्यावरती ही तुमची 3 बोटं आहेत, ह्या 3 बोटांनी त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे. जो तुमच्या महालक्ष्मीचा मंत्र आहे तो म्हणावा. तो तुम्हाला नसेल आठवत तर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचा मंत्र म्हणा. तोही नसेल आठवत तर तो तुम्ही तुमची ओम श्री कुलदेवाय नमः, कुलदेवताभ्यो नमः हा मंत्र म्हणत त्याच्यावरती तुम्ही 11 वेळा अभिषेक करा, 51-52 वेळा करा. कुंकवाचा करायचा.